सरकार ने मराठा समाज की मांगों को पूरा करते हुए एक नया सरकारी आदेश जारी किया है, लेकिन ओबीसी समाज इस आदेश का भारी विरोध कर रहा है। मराठा समाज को ओबीसी से आरक्षण न दिए जाने और मराठा समुदाय को कुणबी प्रमाण पत्र न दिए जाने की मांग को लेकर ओबीसी समाज द्वारा राज्य भर में क्रमिक भूख हड़ताल जारी है। कल्याण में भी ओबीसी समाज द्वारा भूख हड़ताल शुरू कर दी गई है। भूख हड़ताल करने वालों ने सरकार के खिलाफ गहरी नाराजगी जताई। उपोषणाला बसण्याचं कारण की महाराष्ट्र शासनाने, महाराष्ट्र सरकारने या ओबीसी समाज व मराठा समाजामध्ये जी भांडणं लावलेली आहेत, ही भांडणं लावताना कायद्याचा व शब्दाचा खेळ करून त्यांनी सगळे सोयरे असा जो शब्द जरी वगळला असला तरी सगळे सोयरे हे सामील करण्याचा महाराष्ट्र सरकारचं धोरण आहे। याच्यामध्ये बहुजन समाजाचा व ओबीसी समाजाचं अतोनात नुकसान होणार आहे। हा नुकसान कधीही भरून निघणार नाही। आज ओबीसी शहरीकरणामधून, खेडेगावामधून जो झोपलेला आहे तो उद्याच्या त्यांच्या मुलाबाळांकरता घातक आहे। याचं कारण सरकार मताच्या झोळी भरण्याकरता मराठा समाज व ओबीसी समाज यांना झुंजवत आहे। त्याच्यामुळे मराठ्यांना जे आरक्षण दिलंय हे ओबीसींच्या कोट्यातून दिले हे सिद्ध होतं। जरी मराठा समाजाला जे आरक्षण दिलंय ओबीसीला कळत नसेल की बाबा त्यांचं आरक्षण त्यांना दिलंय, परंतु 100% ओबीसी मधून देण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे। सरकारची ही खेळी त्यांना येत्या निवडणुकीमध्ये म्हणजे महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत याच्यामध्ये त्यांना दगा देणारे आहे। फडणवीस सरकारने हे लक्षात घ्यावं की आज आपण काढलेला फतवा विखे पाटलांच्या मार्फत हा चुकीचा आहे। हा फतवा त्वरित रद्द करावा, अन्यथा ओबीसी त्यांना जागा दाखवून देतील। जय ओबीसी। चंद्रकांत दत्तात्रय ठाणकर, ओबीसी कार्यकर्ता। शहर की ताज़ा तरी खबरों के लिए हमारे YouTube चैनल को सब्सक्राइब करें। अगर वीडियो अच्छी लगी हो तो लाइक और शेयर करें।